हा साधारण किती ह्याच्यात रिलीज झाला, म्हणजे आखरी नॉर्मली थिएटर मिळत नाही अशा सिनेमांना, तर नाही कसं काय? थिएटर मिळत नाही असं नाही, या सिनेमाला भरपूर थिएटर आहेत भारतात. जवळजवळ 450-500 4,500-5,000 स्क्रीन आहेत. जगभरामध्ये अमेरिका असेल, UK असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सगळीकडे मलेशिया. फक्त दुबईमध्ये बॅन झालाय सिनेमा. अरे, काल का परवा मोदीची मिठी वगैरे हां, मारतायत कारण आणि त्यांचं आपले सिनेमे तिथल्या बॅन. म्हणजे आम्ही सिनेमा पाठवला होता, तिथल्या सेन्सॉर बोर्डाने नाकारलाय बिकॉज ऑफ बाबरी मस्जिदचा जो मुद्दा त्यामध्ये आहे त्याच्यासाठी. की त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांच्या बोर्डचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामुळे कदाचित आमच्या इथे वाद निर्माण होऊ शकतं. त्यामुळे तो बॅन म्हणजे त्यांनी प्रदर्शित करायला नकार दिलेला आहे. त्यामुळे दुबईचे शो कॅन्सल झालेले. आमची अजूनही फाईट झाली. आम्ही रिवाईजला टाकलेलं आहे ते की कशा आमच्या म्हणजे आम्ही जो सिनेमात विषय हाताळला आहे बाबरी मस्जिदचा, त्याच्यामुळे दंगे होऊ शकत नाही हे आम्ही त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता ते रिवाईज कमिटी त्यांची बघेल, त्यांनी जर ओके केलं तर सिनेमा तिथेही रिलीज होईल. भारतामध्ये सगळ्या भाषा पॅन इंडिया, सगळ्या भाषा म्हणजे साऊथच्या तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि कन्नडा, मल्याळम 4, हिंदी, 4 हिंदी 5 भाषांमध्ये हा सिनेमा चालू आहे. ह्याच्यात हे बरेच असे खूप खूप जास्त सेन्सिटिव्ह विषय घेतलेत, तर तुम्हाला तेव्हा वाटत होतं की अरे सेन्सर बोर्ड आणि ह्याचा इश्यू होऊ शकतो? तो ते बघा प्रत्येक मेकरला माहिती असतं. मला तर क्लिअर माहिती आहे. तर माझी ही पहिली फिल्म नाही ही सेन्सरमध्ये अडकली. प्रेमप्रथा तुमच्यानेही अडकली होती. कारण त्याच्यात कास्टिझम आणि या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख केला होता म्हणून. पण तुम्हाला पण त्याच्यातनं निघायला लागतं की त्यांना पटवून द्यायला लागतं की कसं हे योग्य किंवा ह्याच्यामुळे काही दुष्परिणाम नाही होणार. सेन्सॉरने वेळ घेतला. आमचा रिलीज 1 आठवडा पुश झाला. त्याही वेळा आमचा 1 आठवडा दुमशांच्या वेळी पण पुश झाला होता रिलीज. पण त्याच्यातनं पास झाल्यानंतर आता त्यांना पण गॅरंटी आहे. कारण सेन्सॉर बोर्डात काय सगळ्या तऱ्हेची माणसं बसलेली असतात. लेफ्ट असेल, राईट, सगळंच. रायटर्स, डिरेक्टर्स येते. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्याच्यावरती रिव्ह्यू करतो आणि ती सिनेमा त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे कोण बघणार, सर्टिफिकेशन काय द्यायचं आहे, त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे काय काय काढायचं ते सगळं काढून जो सिनेमात जोडणं परत गरजेचं आहे. की मध्ये तुम्ही एक पार्ट काढला आणि अचानक जम्प वाटेल तर त्याच्यासाठी मुळात स्मूथनेस तो पाहिजे सिनेमामध्ये. तो जोडून पूर्ण सिनेमा दिला आणि त्यांना आम्ही जर आम्हाला त्यांनी सांगितलं की ही गोष्ट काढा तर आम्ही ते पटवून पण दिलं की का काढू शकत नाही किंवा का काढू नये. त्यांना ती पटलेली आहे म्हणून ती त्यांनी ॲग्री केली आणि आम्ही पुढे निघालो. सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत, मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यात कोणत्या धर्मावर, कोणत्या विशिष्ट जातीवर, कोणत्या विशिष्ट समुदायावर आम्ही कुठच्याही प्रकारचं असं भाष्य नाही केलं आहे. RSS सिनेमा आहे, मुस्लिमचा पण नाही सिनेमात. नेहमी RSS म्हटलं की मुस्लिमांबद्दल बोललंच पाहिजे असं आता गरजेचंच नाही. प्रत्येक पोस्टच्या खाली कमेंट करणारे जे असतात काय म्हणतात त्या ट्रोलर्स, ही सगळी माणसं तीच आहेत. त्यांना माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही तो सिनेमा येऊन पहा तरी मग तुम्ही ट्रोल करा. तुम्ही सिनेमा बघायच्या आधीच ठरवलं कसं काय? ते सगळ्यांनी सिनेमा बघितला तर आपण 1000 कोटीचा सिनेमा होऊन जाईल. होऊ किती करोड किती कमवलं ते शेवटी. आणि नंतर गोष्ट अशी आहे की मुस्लिमचा नाही आहे, काँग्रेसचा नाही आहे. कळलं का? हा सिनेमा आहे सिनेमा दोन विचारसरणीवर आहे. तर त्या 2 विचारसरणींचं एकमेकांचं बद्दलचं मत काय किंवा एका पर्टिक्युलर राईट विंग म्हणजे RSS बद्दल इतरांचं मत काय आणि ते योग्य आहे की नाही आहे, खरं आहे का खोटं आहे, ह्याचा शोध आहे याच्यामध्ये.